पाहतोय एट सायन्स टॉपिक नंबर 10 सेल अँड सेल ऑर्गॅनिल्स. ह्या टॉपिकचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे, इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सेल, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल पाहिलेले आहेत, त्याचे सेल ऑर्गॅनिल्स पाहिलेले. त्याच्यानंतर सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन हे पॉईंट आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलेले आहेत. आज आपण काय पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. हे 4 महत्त्वाचे पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल. सबस्टन्सेस सेलमध्ये कसे ट्रॅव्हल होतात? बाय प्रोसेस ऑफ डिफ्युजन, ऑस्मोसिस. डिफ्युजन, ऑस्मोसिस ह्याने काय होतात? सेलमध्ये सबस्टन्सेस काय होतात? ट्रॅव्हल होतात. लक्षात राहू देत. बघा, ऍक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. सेलमध्ये काय होतात? काय ऍक्टिव्हिटी काढतात की ज्याला काय लागते? सेल्युलर एनर्जी किंवा एनर्जी लागते. अशा ऍक्टिव्हिटीज पहिल्यांदा बघूयात. बघा, एंडो अँड एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. टू गल्फ ऑर इनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे काय करायचे की बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून, ही सेल आहे, ह्या सेलमध्ये बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून काय करायचे? फूड पार्टिकल सेलमध्ये घ्यायचे. त्यालाच काय म्हणायचं? एंडोसायटोसिस. फूड पार्टिकल आणि अदर सबस्टन्सेस. फूड पार्टिकल आणि दुसरे सबस्टन्सेस काय करायचे? सेलमध्ये घ्यायचे. त्यालाच काय म्हणायचं? एंडोसायटोसिस. लक्षात राहू दे. सबस्टन्सेस ट्रॅव्हल सेलमध्ये कशामुळे होतात? एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, डिफ्युजन आणि ऑस्मोसिसमुळे. बघा, काय करायचं? बाहेरचे एन्व्हायरमेंटमधले सबस्टन्स काय करायचे? आतमध्ये घ्यायचे. त्यालाच काय म्हणायचं? एंडोसायटोसिस. आणि एक्झो मीन्स आउट. बघा, एक्झोसायटोसिस टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल फ्रॉम द सेल. सेलमध्ये जे वेस्ट मटेरियल आलेलं आहे ते सेलच्या बाहेर टाकणं, त्याला काय म्हणायचं? एक्झोसायटोसिस. बघा, फूड पार्टिकल गल्फ ऑर इन गल्फ, फूड पार्टिकल ऑफ अदर फूड पार्टिकल अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. बघा, काय करायचे? फूड पार्टिकल किंवा अदर सबस्टन्सेस आउटर एन्व्हायरमेंटमधून सेलमध्ये घ्यायचे. ह्यालाच काय म्हणायचं? काय म्हणायचं? एंडोसायटोसिस. आणि वेस्ट सबस्टन्स सेलच्या बाहेर टाकायचे, त्यालाच काय म्हणायचं? एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस काय होतं? बघा, हे फूड पार्टिकल आहेत, हे फूड पार्टिकल आहेत. बघा, फूड पार्टिकल इन बाय एंडोसायटोसिस. फूड पार्टिकल सेलमध्ये येतात. कशामुळे? बाय द प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिसमुळे फूड पार्टिकल सेलमध्ये येतात. हे सेल आहे आणि हे बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे. बघा, फूड पार्टिकल सेलमध्ये येतात बाय द प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस. फ्युजन फॉर्म सेकंडरी लायसोसोम्स. बघा, या फूड पार्टिकलवरती आतमध्ये प्रोसेस केली जाते, केमिकल रिॲक्शन्स होतात आणि ह्यातून जे वेस्ट बाहेर पडतं ते काय करतात? सेलच्या बाहेर टाकतात. त्यालाच काय म्हणायचं? एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिस मीन्स टेकिंग इन फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट टू सेल. आउटर एन्व्हायरमेंटमधून सेलमध्ये फूड पार्टिकल आणि दुसरे सबस्टन्सेस घ्यायचे. त्याला काय म्हणायचं? एंडोसायटोसिस. आणि वेस्ट मटेरियल जे सेलमध्ये तयार होणार आहे ते सेलच्या बाहेर टाकायचं. त्याला काय म्हणायचं? एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस. आपल्या 2 कॉन्सेप्ट समजले असतील. बघा, एंडोसायटोसिस मीन्स गल्फ ऑर इन गल्फ फूड पार्टिकल अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. फूड पार्टिकल किंवा दुसरे सबस्टन्सेस काय करायचे? आतमध्ये घ्यायचे. कुठे? आउटर एन्व्हायरमेंटमधून सेलमध्ये. त्याला काय म्हणायचं? एंडोसायटोसिस. आणि वेस्ट मटेरियल काय करायचे? सेलच्या बाहेर टाकून द्यायचे. एक्सक्रीट वेस्ट मटेरियल आउट ऑफ द सेल. त्याला काय म्हणायचं? एक्झोसायटोसिस. ह्या 2 प्रोसेस आहेत, त्या कशा आहेत? एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस आहेत. ह्या 2 प्रोसेसला काय लागते? एनर्जी लागते. आपण काय बघतोय? हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल. सबस्टन्सेस सेल ट्रॅव्हल कसे होतात? तर 2 टाईपने होतात. बघा, ऍक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी अँड प्रोसेस दॅट डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस मुळे सबस्टन्सेस काय होतात? सेलमधून सेलच्या आतमध्ये येतात किंवा सेलच्या बाहेर जातात. युजफुल सबस्टन्स असतील, फूड पार्टिकल सारखे सबस्टन्स सेलमध्ये येतील, वेस्ट काय होतील? सेलच्या बाहेर जातील. ह्यांना एनर्जी लागते. अशा प्रकारे सबस्टन्स ट्रॅव्हल करतात. त्यानंतर दुसरं प्रोसेस आहे की ज्यांना एनर्जी लागत नाही. काय? डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. त्यातलं पहिल्यांदा डिफ्युजन बघूयात. बघा, डिफ्युजन एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक O2, CO2. O2 आणि CO2 सारखे स्मॉल मॉलिक्युल काय करतात? सेलमध्ये काय करतात? एंट्री किंवा एक्झिट करतात. म्हणजे सेलच्या आतमध्ये येतात किंवा सेलच्या बाहेरमध्ये जातात. आणि ऑस्मोसिस म्हणजे काय? द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑर मोर वॉटर पार्ट विथ लेस वॉटर थ्रू अ सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. इट इज फिजिकल प्रोसेस. 3 पॉसिबिलिटीज. 3 पॉसिबिलिटीज आपण पाहणार आहोत.
लक्षात राहू द्या, डिफ्युजनमध्ये काय होतं की एंट्री सेलच्या आतमध्ये येतात किंवा सेलच्या बाहेर जातात कोणते स्मॉल मॉलिक्युल्स कसले O2 CO2 सारखे. आणि ऑस्मोसिसमध्ये काय येतं, ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन रिजन टू अ लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन रिजन. ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे तिथून ज्या ठिकाणी कमी पाणी आहे त्या भागाकडे काय होतात, वॉटर मॉलिक्युल ट्रॅव्हल होतात. त्यालाच काय म्हणतो आपण, ऑस्मोसिस असं म्हणतो. बघूयात, बघा डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम अ हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. दोघांमध्ये बघा, दोघांमध्ये काय होतं की मॉलिक्युलची मुवमेंट होते कुठून, हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन. बोथ सोल्यूट अँड सॉल्व्हंट मूव्ह. काय होतात, सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्ही या ठिकाणी डिफ्युजनमध्ये मूव्ह होतात. बघा ऑस्मोसिस आणि डिफ्युजनमध्ये फरक काय आहे बघा. ऑस्मोसिस मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट, मुवमेंट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय, वॉटर. वॉटर काय केलं ऑस्मोसिसने, काय होतं, वॉटर मूव्ह होतं. बघा अक्रॉस अ सेमी परमेबल मेम्ब्रेन, अक्रॉस अ सेमी परमेबल मेम्ब्रेन टू अ हाय फ्रॉम हाय टू लो सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन. जिथून हाय सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन आहे तिथून लो सॉल्व्हंट कॉन्सन्ट्रेशन कडे काय होते, वॉटरची मुवमेंट होते. बघा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, हे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, तर काय होणार आहे, ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून ज्या ठिकाणी वॉटर कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, ज्या ठिकाणी वॉटर कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, या ठिकाणी वॉटर कॉन्सन्ट्रेशन हाय आहे, इथे लो आहे, तिथून काय होणार आहे, वॉटर मॉलिक्युलची काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलंय, दी प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन ऑर सेमी परमेबल मेम्ब्रेन. बघा अजून व्यवस्थित बघूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा द स्पॉन्टेनियस मुवमेंट ऑफ अ सबस्टन्सेस फ्रॉम अ रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू अ रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, अचानक काय होते, मुवमेंट होते. रेग्युलर काय होते, मुवमेंट होते. कशाची, सबस्टन्सची. फ्रॉम अ रिजन ऑफ हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू अ रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स और बिटवीन सेल्स अँड एन्व्हायरमेंट. गॅसेस काय होतात, एक्सचेंज होतात सेलमध्ये किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये. आणि ऑस्मोसिसमध्ये काय होतं, इज द पॅसिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ रिजन ऑफ हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन रिजन टू लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन रिजन थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. बघा ड्राईड रेझिन्स इन वॉटर स्वेल्स ऑफ. आपण बघणार आहोत, जर आपण काय केलं, ड्राईड रेझिन आपण मनुके टाकले पाण्यामध्ये, ते काय होतात, फुगतात. बघा ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय प्लांट अँड रूट. आणि प्लांट मध्ये जे वॉटरची मुवमेंट होते ते कशाने होते, ऑस्मोसिसने होते. कशाने होते, ऑस्मोसिसने होते. वॉटर मॉलिक्युल्स मूव्ह फ्रॉम रिजन ऑफ हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून काय होतं की वॉटर मॉलिक्युल ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथून जिकडं कमी आहे त्या भागाकडे जातात. आणि ह्या ठिकाणी काय होतं, जिकडं सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथून काय होतं, ज्या ठिकाणी सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे त्या ठिकाणी काय होतात, सबस्टन्स जातात. कशामध्ये, डिफ्युजनमध्ये. इथं काय होतं की गॅसेस पार्टिकल असतील ते काय होतात, एक्सचेंज केले जातात. बघा ऑस्मोसिस आहे, बघा ऑस्मोसिस आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी काय आहे, डिफ्युजन आहे. बघा शेवटी डिफरन्समध्ये आपण अजून डिटेलमध्ये पाहूया. ऑस्मोसिस बघूयात. बघा सेल्स दिसतात तुम्हाला, काय सेल्स दिसतात. या ठिकाणी काय होतंय, आतमध्ये येणार वॉटर आणि बाहेर जाणार वॉटर दोन्हीही कसे आहेत, सारखे आहेत. त्याच्यामुळे याला शेप काय आहे, नॉर्मल आहे. या ठिकाणी काय करतंय, वॉटर सेलमध्ये एंट्री करतं, त्यामुळे सेल काय झालेली अशी टर्जिड म्हणजे काय झालेली, फुगलेली आहे. आणि या ठिकाणी सेलमधून वॉटर बाहेर पडतं, त्यामुळे सेल श्रिंक झालेले आहे. सेल काय झालेले आहे, श्रिंक झालेले आहे. लक्षात राहू देत, इथं लक्षात येईल तुमच्या. बघा या ठिकाणी वॉटर काय होतंय, सेलच्या बाहेर जाते, सेलच्या बाहेर जात आहे. त्याच्यामुळं सेलचा शेप काय झालेला आहे, कमी झालेला आहे. या ठिकाणी वॉटर आतमध्ये येते आणि बाहेरमध्ये जाते, हे कसं आहे, नॉर्मल शेप आहे. आणि या ठिकाणी वॉटर काय करते, सेलमध्ये एंट्री करते, त्यामुळे सेल टर्जिड म्हणजे फुगलेली आहे. हे का होतं असं बघणार आहोत आपण. बघा कीप 4 to 5 रेझिन्स इन वॉटर अँड ऑब्झर्व हाफ एन आवर. 4 ते 5 काय करायचे, मनुके काय करायचे, पाण्यामध्ये टाकायचे आणि थोड्या वेळानंतर बघायचं. आफ्टरवर्ड्स केप्ट द सेम रेझिन इन शुगर सोल्युशन. आणि त्यातलेच रेझिन काय करायचे, शुगर सोल्युशनमध्ये टाकायचे आणि बघायचं. अँड ऑब्झर्व आफ्टर आवर, नोट डाऊन द ऑब्झर्वेशन अँड डिस्कस इन द क्लासरूम. वुडन डोअर्स फिट व्हेरी टाईटली रेनी सीझन, व्हाय डज दिस हॅपन. किंवा वुडन डोअर्स असतील रेनी सीझनमध्ये काय होतात, एकदम टाईटली काय होतात, एकदम टाईटली फिट होतात. असं का होतं, बघा
का होतं असं? बिकॉज द सेल्स दॅट प्रेझेंट इन रेझिन ऑर इन वुडन डोअर ॲब्सॉर्ब्स वॉटर दॅट्स वाय दे स्वेल्स अप ऑर इन केस ऑफ वुडन डोअर फिट व्हेरी टाईटली. काय होतं बघा, काय होतं की तुम्ही मनुके घेतले, पाण्यामध्ये टाकले तर काय होतात, एका थोड्या वेळाने काय होतात ते फुगतात. काय होतात? फुगतात. असा जो आकार असतो तो काय होतो, असा गोलाकार होतो. काय होतात? फुगतात. म्हणजे काय होणार आहे, वॉटर काय करणार आहे, ह्याच्यामध्ये एंट्री करणार आहे. कशामध्ये? ह्या रेझिनमध्ये. हेच रेझिन, हेच फुगले रेझिन जर तुम्ही पुन्हा साल्ट सोल्युशनमध्ये टाकले, कशामध्ये? साल्ट सोल्युशनमध्ये टाकले तर काय होतात, हे जे असं जो स्वेल झालेत, फुगलेले आहेत, ते काय होतात, पुन्हा श्रिंक होतात किंवा पुन्हा काय होतात, आपला शेप काय करतात, बदलतात. असा होतो. कशामुळं? ह्याच्यामध्ये काय होतं की हे स्वेल का होतात, फुगतात का? कारण ह्याच्यामध्ये वॉटर काय करतं, एंट्री करतं, पाणी ह्याच्या आतमध्ये येतं. आणि शुगर सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर जे वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं आहे ह्या मनुक्याने किंवा रेझिनने, ते काय होतं, बाहेर येतं. त्याच्यामुळे त्याचा शेप काय होतो, कमी होतो किंवा स्वेल झालेला आहे ते तो स्वेल होत नाही. त्यातलं वॉटर बाहेर येतं आणि श्रिंक होतो. काय होतो? श्रिंक होतो. लक्षात राहू देत. असं का होतं? त्याचं सोल्युशन ह्या ठिकाणी आहे बघा. 3 टाईपचे सोल्युशन असतात: आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन. medium outside and inside the cell has the same proportion water. water doesn't go in or out. जर सेल काय केली, एका सेल कशामध्ये टाकली, सेल पाण्यामध्ये टाकली. सेल काय केली, नॉर्मल पाण्यामध्ये टाकली. सेल नॉर्मल पाण्यामध्ये टाकली. तर ह्या पाण्यामधलं आणि सेलमधलं काय आहे, वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी सारखं आहे. त्याच्यामुळं काय होणार नाही, सेलच्या आतमध्येही पाणी येणार नाही आणि सेलच्या बाहेरही जाणार नाही. असे जे सोल्युशन असतात त्याला काय म्हणायचं, आयसोटोनिक सोल्युशन. दुसरं आहे हायपोटोनिक. सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड. सेलमध्ये वॉटर कसं आहे, कमी आहे. कशापेक्षा? बाहेरच्या पेक्षा. सेलमध्ये वॉटर काय आहे, कमी आहे. कशापेक्षा? बाहेरपेक्षा. हे वॉटर आहे, ही सेल आहे. बघा, सेल हॅज द लेस वॉटर दॅन आउटसाइड, सो वॉटर एंटर्स इन द सेल. अशा वेळी काय होतं की सेलमध्ये वॉटर काय करतं, एंट्री करतं. वॉटर एंट्री करतं. दिस इज कॉल्ड एंडोऑस्मोसिस. ह्यालाच काय म्हणायचं, एंडोऑस्मोसिस. एंडो मीन्स इन, ह्यालाच काय म्हणायचं, एंडोऑस्मोसिस. दॅट्स वाय सेल स्वेल्स. सेल काय होतात, अशा फुगतात. सेल काय होतात, फुगतात. फॉर एक्झाम्पल, इफ रेझिन्स आर केप्ट इन वॉटर. रेझिन जर मनुके जर पाण्यामध्ये टाकले तर समटाइम दे स्वेल अँड बिकम टर्जिड. ते काय होतात, असे फुगतात. थोड्या वेळाने काय होतात, ते फुगतात. आणि तिसरा टाईप सोल्युशन आहे, द सेल हॅज मोर वॉटर दॅन आउटसाइड मीडियम. द सेल वॉटर कम्स आउट. बघा, जर सोल्युशनमध्ये काय असेल, वॉटर कमी असेल. सोल्युशनमध्ये हे सोल्युशन आहे, काय आहे, सोल्युशन आहेत. तिन्ही काय आहेत, सोल्युशन आहेत. तिन्ही काय आहेत, सोल्युशनच आहेत. बघा, या ठिकाणी सोल्युशनमध्ये काय असेल, वॉटर कमी असेल आणि सेलमध्ये वॉटर जास्त असेल. तर अशा वेळी काय होतं, द वॉटर ऑफ द सेल कम्स आउट. सेलमधलं वॉटर काय येतं, बाहेर येतं. द सेल हॅज मोर वॉटर दॅन आउटसाइड मीडियम. द वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. तर सेलमधून वॉटर बाहेर येतं. असे जे सोल्युशन असतं त्याला काय म्हणायचं, हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन. बघा, सोल्युशन मधलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन आणि सेलमधलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन जर इक्वल असेल तर वॉटरची मुवमेंट होणार नाहीये. असे जे सोल्युशन असतील त्याला काय म्हणायचं, आयसोटोनिक सोल्युशन. सेलमध्ये वॉटर कमी आहे आणि सोल्युशनमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. अशा वेळी सोल्युशन मधलं वॉटर कुठे येतं, सेलमध्ये येतं आणि सेल स्वेल होते. अशा सोल्युशनला काय म्हणायचं, हायपोटोनिक सोल्युशन. आणि सेलमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि सोल्युशनमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. अशा वेळी सेलमधलं वॉटर कुठे येतं, बाहेर सोल्युशनमध्ये येतं. असे जे सोल्युशन असतात त्यांना काय म्हणायचं, हायपरटोनिक सोल्युशन. लक्षात राहू दे, 3 टाईप सोल्युशन आहेत, आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, अ फ्रूट पीस आर केप्ट in a thick saturated sugar solution. The water from the fruit pieces enter the solution, so the fruit pieces shrink. After a while, if a plant or animal cell is kept in hypertonic solution, the water comes out by the process of exosmosis. लक्षात राहू देत, हायपोटोनिक सोल्युशन मध्ये काय होतं, सेल टाकल्यानंतर सेल सोल्युशन मधलं वॉटर कुठे करतं, सेलमध्ये एंट्री करतं. त्याला काय म्हणतो आपण, एंडॉस्मोसिस. आणि सेल मधलं हायपरटोनिक सोल्युशन मध्ये जर सेल ठेवल्या किंवा रेझिन ठेवल्या किंवा फ्रूट पीसेस ठेवले तर त्या फ्रूट पीसेसमधलं, सेलमधलं किंवा रेझिनमधलं वॉटर काय होतं, बाहेर एंट्री करतं, बाहेर येतं, सेलमधून बाहेर येतं. त्यालाच काय म्हणायचं, एक्झॉस्मोसिस. काय म्हणायचं, एक्झोऑस्मोसिस. अँड देअर इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सायटोप्लाझम, दिस इज कॉल्ड प्लाझ्मोलायसिस. आणि ह्यालाच काय म्हणतात,
प्लाझ्मोलायसिस, कारण इथं काय होतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सायटोप्लाझम एका ठिकाणी एकवटतं म्हणून ह्याला काय म्हणायचं प्लाझ्मोलायसिस, ह्यालाच काय म्हणायचं प्लाझ्मोलायसिस. बघा नेक्स्ट बघा हायपरटोनिक सोल्युशन, द सोल्युशन विथ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट दॅन सेल. हायपरटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन मध्ये बघितलं आपण जर सेल ठेवली तर सेल मधलं वॉटर काय येतं बाहेर येतं. असं का होतं, बिकॉज द सोल्युशन विथ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, सोल्युशन मध्ये वॉटर मॉलिक्यूल कमी असतात आणि सोल्यूट पार्टिकल कसे असतात जास्त असतात. मगाशीच बघितलं आपण जर सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन असेल म्हणजे काय विरघळेपर्यंत आपण एक 100 ml वॉटर घेतला आणि त्याच्यामध्ये विरघळेपर्यंत साखर विरघळेपर्यंत साखर ऍड करत गेलो विरघळत गेलो, एक अशी स्टेज येते की ज्या ठिकाणी साखर त्या वॉटरमध्ये विरघळत नाही, डिझॉल्व्ह होत नाही. ते स्टेज काय झाली किंवा ते सोल्युशन काय झालं सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन. अशामध्ये काय असणार आहे, अशामध्ये काय असणार आहे त्या सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन मध्ये सोल्यूट काय असणार आहे शिकलो आपण, सोल्यूट सॉल्व्हंट आणि सोल्युशन. द सबस्टन्स दॅट प्रेझेंट इन लेस क्वांटिटी इन अ सोल्युशन त्याला काय म्हणायचं सोल्यूट. द सबस्टन्स प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी इन अ सोल्युशन त्याला काय म्हणायचं सॉल्व्हंट. अँड होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट ह्याला काय म्हणायचं सोल्युशन. बघा जर सोल्यूट ह्या ठिकाणी कसे आहेत जास्त आहेत आणि सॉल्व्हंट कमी आहेत, त्याच्यामुळे काय होणार आहे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे सोल्युशनमध्ये, त्याच्यामुळे सेलमधलं वॉटर कुठे येणार आहे बाहेर येणार आहे. बघा त्यालाच काय म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन विथ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट्स दॅन सेल, हायपरटोनिक सोल्युशन विथ लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट्स दॅन सेल. आता दुसरे सोल्युशन आहे की ज्याच्यामध्ये सेलमधलं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि बाहेरचं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे कमी आहे. काय आहे कमी आहे. सोल्युशन विथ लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, बाहेरचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे कमी आहे म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स इथं काय असतील जास्त असतील. अशा वेळेस काय होणार आहे की वॉटर कुठे एंट्री करणार आहे सेलमध्ये एंट्री करणार आहे. आणि आयसोटोनिक सोल्युशन ऑफ इक्वल सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन, आणि जर दोन्हीकडेही सेलमध्ये आणि सेलच्या बाहेरचं सोल्युशन ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय असेल इक्वल कॉन्सन्ट्रेशन असेल सोल्यूटचं तर काय होणार नाही वॉटरची मुवमेंटच होणार नाहीये. बघा अजून एकदा बघूयात. बघा हायपरटोनिक सोल्युशन हॅज मोर सोल्यूट दॅन द सेल, ज्या सोल्युशनमध्ये काय आहेत जास्त सोल्यूट आहेत सेलपेक्षा, जास्त सोल्यूट पार्टिकल आहेत सेलपेक्षा त्याला काय म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. प्लेस्ड इन दिस सोल्युशन गिव्स अप वॉटर अँड श्रिंक, अशामध्ये जर सेल ठेवली तर काय होते सेलमधलं वॉटर बाहेर येतं आणि सेल काय होते श्रिंक होते. लक्षात राहू देत. जर काय आहे की सेल आहे, सेल कशामध्ये ठेवलेलं आहे वॉटरमध्ये ठेवलेले, परंतु ह्याच्यामध्ये काय आहे सोल्यूट पार्टिकल जास्त आहेत. काय आहेत सोल्यूट जास्त आहेत कशापेक्षा सॉल्व्हंटपेक्षा. अशा वेळी काय होणार आहे सेलमधलं वॉटर काय येणार आहे बाहेर येणार आहे आणि सेल काय होणार आहे श्रिंक होणार आहे. सेल काय होणार आहे श्रिंक होणार आहे काय होणार आहे श्रिंक. आणि असे जे सोल्युशन असतात की ज्याच्यामध्ये सोल्युशन मधलं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्याला हायपरटोनिक सोल्युशन म्हणायचं. हायपरटोनिक सोल्युशन हॅज लेस सोल्यूट दॅन द सेल, जर सोल्युशनमध्ये काय असतील सेलपेक्षा कमी सोल्यूट असतील, सेलपेक्षा कमी सोल्यूट पार्टिकल असतील म्हणजे वॉटर मॉलिक्यूल इथं काय असणार आहेत सेलपेक्षा जास्त असणार आहेत. अशा वेळेस काय होणार आहे अ सेल प्लेस्ड इन सोल्युशन टेक वॉटर अँड ब्लो अप, आणि अशा वेळेस काय होणार आहे की सोल्युशन मधलं वॉटर कुठे एंट्री करणार आहे सेलमध्ये आणि सेल काय होणार आहे टर्जिड होणार आहे म्हणजे फुगणार आहे. बघा आयसोटोनिक सोल्युशन हॅज राईट अमाऊंट ऑफ सोल्यूट फॉर द सेल इज प्लेस सोल्युशन विल स्टे द सेम, आणि सेलमध्ये आणि बाहेरच्या सोल्युशनमध्ये जर सोल्यूट पार्टिकल सेम असतील तर अशा वेळी काय होणार नाही कोणतंही सेल स्वेल होणार नाही किंवा श्रिंक होणार नाही, जशी आहे तशी राहील. बघा आता डायग्रामॅटिकली बघूयात. बघा आरबीसीज आहेत रेड ब्लड कॉर्पस्कल किंवा तांबडे पेशी म्हणतो आपण. त्या आयसोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवल्यानंतर काय होणार आहे आयसोटोनिक म्हणजे नॉर्मल सोल्युशन, ह्या सेलमधलंही आणि बाहेरचंही सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे इक्वल असणार आहे, त्याच्यामुळं काय होणार नाही एंट्री होणार नाहीये कशाची वॉटरची एंट्री होणार नाही किंवा सेलमधलं वॉटर बाहेर येणार नाही, बाहेरचं आत जाणार नाही इक्वल आहे. त्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन बाहेरचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल कसे आहेत कमी आहेत आणि वॉटर मॉलिक्यूल जास्त आहेत आणि सेलमध्ये वॉटर मॉलिक्यूल कमी आहेत. अशा वेळी काय होणार आहे वॉटर काय करणार आहे सेलमध्ये एंट्री करणार आहे आणि सेल बिकम टर्जिड, सेल काय होणार टर्जिड म्हणजे फुगणार आहे कशामध्ये हायपोटोनिक सोल्युशनमध्ये. आणि तिसरं आहे बघा
हाय प्रोटोनिक सोल्युशन, की जे सोल्युशनमध्ये सोल्यूट पार्टिकल कसे असणार आहेत, जास्त असणार आहेत सेलपेक्षा. त्याच्यामुळं सेलमधलं वॉटर काय करणार आहे, किंवा बाहेर वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे आणि सेलमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. त्यामुळे सेलमधलं वॉटर काय येणार आहे, बाहेर येणार आहे आणि सेल काय होणार आहे, फ्लॅसिड, किंवा त्यालाच काय म्हणतो, श्रिंक. काय होणार आहे, श्रिंक होणार आहे. जे सायटोप्लाझम आहे ते कॉन्सन्ट्रेट होणार आहे, एकवटणार आहे. त्याच्यामुळं सेल फ्लॅसिड किंवा काय होणार आहे, श्रिंक होणार आहे. बघा या ठिकाणी सेलमधलं आणि बाहेरचं, सेलमधलं आणि बाहेरचं दोन्ही ठिकाणचं वॉटर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. तिथं वॉटरची मुवमेंट होणार नाहीये. इथं सेलमधलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, बाहेरच्या सोल्युशनमधलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्याच्यामुळे बाहेरून वॉटर कुठं जाईल, सेलमध्ये जाईल, सेल टर्जेड होईल. आणि ठिकाणी बाहेर वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, सेलमध्ये जास्त आहे. त्यामुळं सेलमधून वॉटर काय येणार आहे, बाहेर येणार आहे आणि सेल काय होणार आहे, श्रिंक होणार आहे. लक्षात राहू देत. हे नॉर्मल सोल्युशन आलं, हे डायल्युटेड आणि हे हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. हायप्रोटोनिक हायली कॉन्सन्ट्रेटेड, हायपोटोनिक डायल्युटेड आणि आयसोटोनिक नॉर्मल सोल्युशन. बघा सेल जर हायपोटोनिक सोल्युशन असेल तर सेल काय, सेलचा शेप काय राहणार, नॉर्मल असणार आहे. आयसोटोनिक असेल, बघा जर आयसोटोनिक असेल तर सेलचा शेप काय राहणार आहे, नॉर्मल राहणार आहे. सेलचा शेप काय राहणार आहे, नॉर्मल राहणार आहे. बघा हे व्हॅक्युल दिसतंय, व्हॅक्युलमध्ये वॉटर कॉन्सन्ट्रेशन, वॉटर जास्त नाही, शेप नॉर्मल आहे सेलचा. जर हायप्रोटोनिक सोल्युशनमध्ये सेल टाकल्यानंतर काय होणार आहे, वॉटर एंट्री करणार आहे कशामध्ये, सेलमध्ये. आणि हायप्रोटोनिकमध्ये टाकल्यानंतर सेलमधून वॉटर काय होणार आहे, बाहेर जाणार आहे आणि सेल श्रिंक होणार आहे. सायटोप्लाझम श्रिंक होणार आहे, सेलचा शेप कमी होणार आहे. बघा एवढे एक डिफरन्स बघूयात, म्हणजे लक्षात येईल आणि थांबूयात. बघा एवढा एक डिफरन्स बघूयात आणि थांबूयात. बघा ऑस्मोसिस अँड डिफ्युजन, इट इज लिमिटेड ओनली टू द लिक्विड मिडियम. ऑस्मोसिस लिक्विड मिडियम पुरतं लिमिटेड आहे. वॉटर मॉलिक्युल्स काय करतात, ऑस्मोसिसने एंट्री करतात. डिफ्युजन ऑकर्स इन ऑल मिडियम, सॉलिड लिक्विड गॅसेस. डिफ्युजन कोणत्या मिडियमने होऊ शकतं, सॉलिड लिक्विड आणि गॅसेस. रिक्वायर्स अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. ऑस्मोसिस व्हायचं असेल तर काय पाहिजे, सेमी परमेबल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. डिफ्युजन डू नॉट रिक्वायर्ड एनी टाइप ऑफ मिडियम और डोंट रिक्वायर्ड अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. कोणते सेमी परमेबल मेम्ब्रेन ह्याला लागत नाहीये. डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स डिझॉल्व इन अ सॉल्वंट. बघा ऑस्मोसिस कशावरती डिपेंड आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल डिझॉल्व इन सॉल्वंट. डिपेंड्स ऑन द प्रेझेन्स ऑफ अदर पार्टिकल्स, हे दुसरे पार्टिकल्स वरती डिपेंड आहे. गॅसेस पार्टिकल्स काय होतात, एक्सचेंज केले जातात. रिक्वायर्स वॉटर फॉर द मुवमेंट ऑफ पार्टिकल. जर आपल्याला ऑस्मोसिसने कोणते पार्टिकल न्यायचे असतील तर काय पाहिजे, वॉटर पाहिजे. काय फूड पार्टिकल न्यायचे असतील, काय न्यूट्रिएंट्स न्यायचे असतील तर काय लागतात, आपल्याला वॉटर लागतात. रिक्वायर म्हणजे पाणी पाहिजेच, बिना वॉटरचं ऑस्मोसिस होणार नाहीये. डज नॉट रिक्वायर वॉटर, हे डिफ्युजन वॉटर शिवाय सुद्धा होऊ शकतं, कारण सॉलिड लिक्विड गॅसेस तिन्ही टाईपचे मटेरियल काय होतात, ट्रान्सफर केले जातात. बघा ओनली द सॉल्वंट मॉलिक्युल्स कॅन डिफ्यूज. ओनली सॉल्वंट मॉलिक्युल्स कॅन डिफ्यूज. सॉल्वंट मॉलिक्युल्स फक्त काय होतात, डिफ्यूज होतात, एंट्री करतात सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून. बोथ मॉलिक्युल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट कॅन डिफ्यूज. सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोन्ही मॉलिक्युल काय होतात, डिफ्यूज होतात. अ फ्लो ऑफ पार्टिकल्स ऑकर्स ओनली इन वन डिरेक्शन. काय होतात, जिथून हाय कॉन्सन्ट्रेशन आहे तिथून लो कॉन्सन्ट्रेशनकडे काय होतात, मुवमेंट होते ऑस्मोसिसमध्ये. द फ्लो ऑफ पार्टिकल्स इन ऑल डिरेक्शन. फूड पार्टिकल काय करतात, फूड पार्टिकल जरी लीव्हजमध्ये प्रिपेअर केले असले तरी ते ट्रान्सपोर्टेड ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. कोणत्या, डिफ्युजन प्रोसेसने काय करतात, ते ट्रान्सपोर्ट केले जातात. बघा ऑस्मोसिस, वॉटर मॉलिक्युल्स काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात किंवा ट्रान्सपोर्ट केले जातात. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम हाय वॉटर कॉन्सन्ट्रेशन रिजन टू लो वॉटर कॉन्सन्ट्रेशन रिजन थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. दिस इज अ ऑस्मोसिस. Diffusion of air molecules from high concentration to low concentration, and it does not require a membrane or it does not require a semi-permeable membrane. ह्याला semi-permeable membrane लागत नाहीये. These two activities does not require any type of energy. ह्या दोन ऍक्टिव्हिटीजला कोणत्याही प्रकारची एनर्जी लागत नाहीये. बघा ह्या ठिकाणी बघा अजून एकदा एवढा एक शेप बघूयात सेलचा. बघा आयसोटोनिक सोल्युशन आहे, आयसोटोनिक सोल्युशन आहे की ज्याच्यामध्ये आतलं आणि बाहेरचं वॉटर कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, इक्वल असतं. त्यामुळे शेप कसा आहे, नॉर्मल आहे. या ठिकाणी बाहेर वॉटर कॉन्सन्ट्रेशन
जास्त आहे आणि आतमध्ये कमी आहे, त्याच्यामुळे बाहेरून वॉटर कुठे येतं, ह्या ठिकाणी येतं. म्हणजे काय, ह्या सोल्युशनमध्ये जर तुम्ही टाकलं हायपोटोनिक सोल्युशनमध्ये, तर सोल्युशनमध्ये सोल्यूट पार्टिकल कमी असतात आणि वॉटर मॉलिक्यूल जास्त असतात. त्याच्यामुळं वॉटर मॉलिक्यूल कुठं करतात, सेलमध्ये एंट्री करतात. आणि ह्या सोल्युशनमध्ये टाकलेत, हायपोटोनिक सोल्युशनमध्ये टाकलं तर बाहेर सोल्यूट पार्टिकल जास्त असतात आणि वॉटर पार्टिकल कमी असतात. त्याच्यामुळं सेलमधून कुठे येतं, वॉटर बाहेर बाहेर येतं, सोल्युशनमध्ये येतं. त्यालाच काय म्हणायचं, हायपोटोनिक सोल्युशन. मग नॉर्मल सोल्युशन, डायल्युटेड सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, असे 3 टाईप आहेत सोल्युशनचे, आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायप्रोटोनिक सोल्युशन. या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये या टॉपिकचा पुढचा भाग घेऊन पुन्हा भेटूयात. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.